अल्ला देवे अल्ला दिलावे अशा पद्धतीचा बॅनर पुण्यामध्ये वारीच्या काळामध्ये झळकण्यात आलेला आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक जर मुसलमान समाजाला जर दाखवायचं असेल तर त्यांनी राम कृष्ण हरी जरूर म्हणावे, पंढरपूरच्या आपल्या विठ्ठल देवाचे दर्शन जरूर घ्यावे. मी त्यांना आमंत्रण देतो. पण अल्लाच्या नावाचे श्लोक किंवा अभंग असलेले कोट्स एका बॅनरवरती झळकवायचे आणि संभ्रम पसरवायचा की जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे अल्लाच्या नावाने अभंग गात होते, असा काहीतरी संभ्रम पसरवायचा. त्या बॅनरच्या व्यतिरिक्त हा एक व्हिडिओ पण बघा मुसलमान म्हाताऱ्याचा. अल्ला देवे अल्ला दिलावे. आता हा म्हातारा काय करायचा प्रयत्न करतोय, हिंदू आपला वारकरी संप्रदाय भाविक जो आहे त्याच्याकडनं अल्लाच्या नावाचे अभंग गाऊन घ्यायचा प्रयत्न करतोय. आता मी तुम्हाला माहिती देतो डायरेक्ट तुकाराम महाराजांच्या गाथेमधून. स्क्रीनच्या वरच्या साईडला तुम्हाला श्लोक दिसेल आणि त्याचा अर्थ मराठीत काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराज एका मुसलमान बेवड्या माणसाला म्हणतात, अल्लाचं देतो अल्लाच देववतो, अल्लाच दारू पाजतो आणि खाऊही घालतो, अल्लाशिवाय कोणी नाही आणि अल्लाह करेल तेच होते असे सतत म्हणतोस ना. पुढच्या अभंगात बघा काय म्हणतात, अरे दारूने तुला धड उभेही राहता येईना, जो मर्द असतो तोच ताट उभा राहतोय, विसरलास काय, नामर्दाला ते जमत नाही हे ठाऊक नाही काय, केवळ दिल खुश व्हावे म्हणून हा 3 पैशाचा काय तमाशा लावलेला आहेस. पुढचा तिसरा अभंग, त्याच्यामध्ये बघा नक्की महाराज काय म्हणतायत, अरे तुला रसपानच करायचे आहे ना, मग सर्व रसांचे जे सार असे हरी भजन तू कर रे बाबा, तुझ्यासाठी थोडेसे तरी इमान शिल्लक असेल तर मित्रात थोडेसे करून बघ कधी. याचाच अर्थ काय, महाराज सांगतायत की ती दारू सोड, त्या मुसलमान पुरुषाला सांगतायत की दारू पिणं सोड आणि हरिभजन रस एकदा चाखून बघ, म्हणजेच काय पांडुरंगाची एकदा भक्ती करून बघ. पुढं त्याच्यामध्ये 4थ्या 5व्या अभंगात महाराज काय म्हणतात, अरे ही सर्व जवानी निघून जाईल आणि मग गदड्या माती खाशील, अरे गावंडळ माणसा म्हातारपणी तुझी हगवण धुवायलाही कुणी भेटायचे नाही अशी अवस्था होईल या दारूपायी. आणि शेवटी महाराज काय म्हणतात की माझी दारू जो पिल, म्हणजेच कोणती हरिभजनाचा रस जो चाखेल त्यालाच दर्ग्याचा खरा दीदार होईल, अर्थात ईश्वराचे खरे प्रेम मिळेल. याचाच अर्थ काय की जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे हरिभजनाचा रस चाक म्हणजेच पांडुरंगाची भक्ती कर हे त्या मुसलमान बेवड्या माणसाला सांगत आहेत, एका भरकटलेल्या युवकाला मार्गदर्शन करत आहेत. आणि हेच आपल्या वारकऱ्यांच्या मध्ये घुसून काहीतरी वेगळा संभ्रम पसरवायचा. असले धंदे जे पण लोक करायत ते बंद करा. हिंदू मुस्लिम ऐक्य जर दाखवायचं असेल तर हरिभजन जरूर करा, वारीला जरूर या, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला या, पाया पडा आणि म्हणा राम कृष्ण हरी.